शिक्षणयोगी शिक्षणरत्न तथा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख पंडित पवळे यांनी जवळपास 37 वर्षे शिक्षण क्षेत्रात सेवा केली आहे. शिक्षण क्षेत्रात अनमोल योगदान देणारे, समाजातील एक आदरणीय व्यक्तिमत्व असणारे आदरणीय पंडित पवळे सर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिष्ट चिंतन केले. पत्रकार आनंद बोकारे, शिवाजी गोडबोले, अमोल शेळके यांनी मुलाखत घेतली. आपण पाहत आहात लोकलढा लाईव्ह न्यूज. बहुजन समाजात जन्म झाल्यामुळं आयुष्यात कधी वाढदिवस साजरा केलेला नाही, पण आज ही मुलं असतील, आपले कार्यकर्ते असतील, सोशल मीडियाच्या माध्यमातून जन्मतारीख ही त्या काळातल्या गुरुजींनी निर्गम रजिस्टरला कळवल्याप्रमाणे हा माझा वाढदिवस आता या नव्या पद्धतीनं मित्रमंडळी मोठ्या उत्साहानं साजरा करत असतात. आज वयाच्या 60व्या वर्षी एक जीवनाची सार्थकता वाटते की अत्यंत गरिबीतून, कष्टातून शिकवलेलं आणि मी स्वतः सातत्यानं धडपड करून वेगवेगळ्या खात्यामध्ये नोकरी करत फॉरेस्ट ऑफिस गांधीपूर नांदेड शहरातील फॉरेस्ट ऑफिसमध्ये काही काळ मजुरीसारखी 3 रुपयाच्या मजुरीसारखी नोकरी करून पुन्हा जिल्हा परिषदला शिक्षक म्हणून 37 वर्षी सेवा अत्यंत प्रामाणिकपणे करून विविध सातत्यानं या राज्यामध्ये वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबवून ज्ञानपोई उपक्रमावर माझा प्रबंध महाराष्ट्रभर गाजला. दैनिक लोकसत्ता असेल किंवा महाराष्ट्रातल्या अनेक वृत्तपत्रांनी माझ्या शैक्षणिक उपक्रमावर अग्रलेख छापले गेले. म्हणून सातत्यानं या शिक्षण क्षेत्राला दिशा देण्याचं काम मी माझ्या पद्धतीनं सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन, गावकऱ्यांना, विद्यार्थ्यांना मोठ्या प्रेमानं विश्वासात घेऊन एक नवी शैक्षणिक क्रांती करण्याचा सातत्यानं धडपड केलोय. माझ्या सुरुवातीला सांगितलं की त्या पद्धतीनं सुरुवातीचा संघर्ष असेल, शेती, माती आणि आपलं पण हे करत करत वन विभागात जोडल्या जाणे, जंगल आणि वन हे विभागाशी जोडल्या जाणे आणि ह्या नोकरीचा संघर्ष तो कसा काय होता, तो काळ बद्दल थोडस. खरं म्हणजे 1985 पासून ते आजपर्यंतच्या काळामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. जुना जर काळ पाहिलं तर जुन्या काळामध्ये माणुसकी ठासून भरलेली होती आणि आमच्यामध्ये सुद्धा किंवा समाजामध्ये जे कार्यकर्ते होते, नेतृत्व होते, अधिकारी वर्ग होते, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रामाणिकपणा होता. सातत्यानं खेड्यातून मी शहरात आल्यामुळं या प्रामाणिक अधिकाऱ्यांनी म्हणा, नेतृत्वाने म्हणा, सातत्यानं धडपड केलोय, त्या धडपडीला मला संघर्षाला मला यश मिळत गेलं आणि या यशाच्या बळावरच मी जे काही वेगवेगळ्या शाळेमध्ये एक 8-9 शाळेमध्ये सातत्यानं मी नोकरी केलो. जी पिंपरवाडी असेल, विष्णुपुरी असेल, वांगी असेल किंवा गणपूर असेल किंवा दाभड असेल किंवा वाजेगाव असेल, या सर्व गावामध्ये किंवा डेरला असेल, या सर्व गावामध्ये प्राथमिक शिक्षक, अपग्रेड मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख म्हणून सेवा बजावताना मला या परिस्थितीचा, अधिकाऱ्यांचा आणि सातत्यानं स्नेहीजनाचा, वाचनाचा खूप मोठा फायदा झाला आणि याच सगळ्या अनुभवातून मला अनेक विद्यार्थी घडवण्याचं, विद्यार्थ्यांना प्रेरणा, प्रोत्साहन देण्याचं, शेती, माती आणि ही जी विद्यार्थ्यांना बालमनाला सातत्यानं गती देण्याचं काम माझ्या हातून घडलेलं आहे. सर, आपण आता जसं सांगितलं की अनेक विद्यार्थी आपल्या हातून घडले. आज सुरुवातीला आपल्या हातून घडणे नव्हते, पण आपल्याला घडवण्यामध्ये, तुम्हाला घडवण्यामध्ये कोणाचं योगदान राहिलं ते श्रेय, तर क्रेडिट विल बी कोणाला द्याल, म्हणजे ते क्रेडिट तुम्हाला जे घडवले ते. खरं म्हणजे ही जी मला घडण्यामध्ये जी प्रेरणा आहे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ वाचण्यामध्ये, त्यांचं आत्मचरित्र असेल किंवा सातत्यानं मी दलित साहित्याचा माझ्या याच्यामध्ये PGमध्ये पदव्युत्तर पदवी शिक्षण क्रमामध्ये माझा दलित अभ्यासक्रम हे असल्यामुळे मी सातत्यानं ही सगळी शोषिताचं जीवन, गरिबाचं जीवन, वंचिताचं जीवन मी सातत्यानं खूप अभ्यास केलोय आणि जे शेतकऱ्याचा लढा असेल
किंवा वंचिताचा लढा असेल त्या लढ्यामध्ये विद्यार्थी दशेमध्ये अत्यंत क्रांतिकारकपणानं आज मी वाटत नाही, पण सातत्यानं त्या काळामध्ये नांदेड शहरामध्ये सगळ्या चळवळीमध्ये, दलित चळवळीमध्ये माझा सक्रियतेनं सहभाग राहिला. म्हणून त्या काळामध्ये माझ्या पाठीमागली जी प्रेरणा आहे, माझे जसे आई-वडील आहेत, तसे बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार हे मला घडवण्यामध्ये कारणीभूत आहेत. सर आपल्या अनुभव सांगताना आपल्या आई वडिलांनी आपल्याला घडवलं किंवा कष्टाने ते घडवत असताना कधी एखादा असा कडक वडिलांचा स्वभाव होता किंवा कडक कोणी आपला मार्गदर्शक होता का एखादा असा अनुभवाचा क्षण आणि नंतर आपल्या आयुष्यात आपण एक विद्यार्थी घडवले त्याबद्दल खरं म्हणजे माझे आई-वडील निरक्षर. निरक्षर आई-वडील असल्यामुळं मी घरातला मोठा मुलगा असल्यामुळं आई-वडिलांनी माझ्यावर खूप मोठं प्रेम केलंय. आज आई-वडील हयात नाहीत. मात्र आई-वडील माझ्या आयुष्यामध्ये माझ्यावर प्रेम केल्यामुळं कधी त्यांनी माझ्या आयुष्यामध्ये आईनं, वडिलांनी माझ्यावर हात उजारला नाही. आणि मी घरचा वडील, दुसरा एक भाऊ, तिघीजणी बहिणी प्रचंड दारिद्र्यामध्ये खितपत असताना बी डी-एड करताना स्वतःचं राहतं घर विकावं लागलं. शेती गहाण ठेवावी लागली. अशा या एवढ्या कठीण परिस्थितीमधून सातत्यानं धडपड करून समाजाला खरं म्हणजे आज जे काही सामाजिक कामामध्ये, सामाजिक कार्यामध्ये सक्रियतेने हे करतो, मला पूर्व परिस्थितीची जाणीव आहे. म्हणून ज्यांनी मला सहकार्य केलं, उभारी दिली, त्या सगळ्यामध्ये आई-वडील मला कधी रागावले नाहीत किंवा अ, मला समाजामध्ये इतरही कोणी मी एवढा बेडर आणि निडर होतो, की मला राग, लोभ म्हणजे थोडासा मी रागीट होतो. पण सातत्यानं शेतकरी चळवळीकडं, संघर्षाकडं वळल्यामुळं आणि सातत्यानं प्रचंड वाचन केल्यामुळं माझा राग किंवा राग नाहीसा झालेला आहे. सर आपण शेतकरी चळवळ म्हणताय शेतकऱ्यांचं ते दुःख त्या वेदना आपण बघितलेल्या असतील शेतकऱ्यांना पीक उगवण्यासाठीचा जो एकरी खर्च येतो त्या तुलनेत बाजारभाव भेटणारा फार कमी ही सगळ्यात मोठी शोकांतिका शरद जोशी साहेबांचं शेतकरी आंदोलन असेल स्वाभिमानी सुरुवातीची शेतकरी संघटना नंतर स्वाभिमानी आणि त्यानंतर रयत क्रांती अशा अनेक संघटना त्यात होत गेल्या हा सगळा काळ आपण बघितला त्यातून काही राजकीय लोक सुद्धा वर आले आणि हे करत असताना आपण शिक्षण क्षेत्र आणि शेती या दोन्हीबद्दल आपले अनुभव कसे सांगता? खरं म्हणजे कंधार लोह्याची जी माती आहे, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्य सेनानी केशवराव धोंडगे साहेबांच्या विचाराची मशागत ही कंधार लोह्यामध्ये झालेली आहे. त्या मशागतीतून आमची जडणघडण झाली. नंतर विद्यार्थी दशेमध्ये 11वी-12वीला असताना शरद जोशीचे मी अनेक व्याख्यान ऐकलेत. आजही माझ्याकडं माझ्या खिशाला बिल्ला नोकरी लागण्याच्या अगोदर शेतकरी संघटनेचा बिल्ला आजपर्यंत माझ्याकडे नोकरी लागेपर्यंत होता. आजही माझ्याकडे सांभाळून बिल्ला आहे. म्हणजे त्या काळामध्ये शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी मी प्रत्यक्ष नांदेड शहरातले महाविद्यालय बंद पाडलेले आहे. शंकरराव धोंडगेसारख्या नेतृत्वाखाली मी अनेक पाट्यांचे उद्घाटन केलेले आहेत बरं त्या काळामध्ये. म्हणजे शेतकरी चळवळी सातत्यानं मी बैठकांना हजेरी लावणं, आर. अंतोले साहेबांचं भाषण मी पहिल्या रांगेमध्ये बसून नांदेड शहरामध्ये त्या काळामध्ये केलेलं आहे. नांदेड शहरातलं एकही विचारवंताचं व्याख्यान किंवा भाषण मी कधी सोडलो नाही. म्हणून मी सातत्यानं की शेतकरी आंदोलनाच्या संदर्भानं आजही माझ्या मनात सहानुभूती आहे. शेतकऱ्यांच्या शेती शेती आणि शेतकरी जो आहे, तो आज खूप तोट्यामध्ये आहे. म्हणून सातत्यानं मी व्याख्यान देताना, बोलताना आज खेड्यापाड्यातल्या शेतकरी वर्गांना मी सातत्यानं सांगतो, की जो बाबासाहेबांनी जो मंत्र दिलाय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तो मंत्र जोपर्यंत तुम्ही अंमलात आणणार नाही, तोपर्यंत समाजाची प्रगती नाही. जो माणूस बाबासाहेबांचा विचार स्वीकारेल, तोच माणूस जिवंत राहील. तोच माणूस या नव्या काळामध्ये स्वतःच्या पायावर उभा राहील. जर बदल नाही केला, परिवर्तन नाही केलं, तर तुम्ही काळाच्या ओघामध्ये नाहीसे व्हाल. ही मी भूमिका सातत्यानं शेतकऱ्यासमोर मांडीत असतो. तर आपल्याला राज्य शिक्षक पुरस्कार गुरु गौरव पुरस्कार हे अनेक पुरस्कार शिक्षण क्षेत्रातल्या कामामध्ये मिळाले आणि त्याचसोबत आपले अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात अधिकारी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत या सगळ्या आपल्या शैक्षणिक क्षेत्रातल्या अनुभवाबद्दल किंवा हे मुलं जेव्हा भेटतात त्याबद्दल काय वाटतं काय खरं म्हणजे मी 1-1-88 पासून आजतागायत 37 वर्षामध्ये प्रामाणिकपणानं कधीही मी शाळा बुडवलेली नाही. प्रामाणिकपणानं सातत्यानं नवोपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नाच्या माध्यमातून आज विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मी ज्या गावात नोकरी केलो, त्या गावातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये माझ्याविषयीची अत्यंत आदराची आणि चांगली भावना आहे. आजही मला विद्यार्थी जर भेटले, पालक जरी भेटले, तर माझ्याविषयी
अत्यंत नम्रपणानं माझ्याशी बोलतात, संवाद साधतात. यातूनच मला खूप मनस्वी आनंद होतो. जीवनाचं एक सार्थक वाटते आज पालक आणि विद्यार्थी हे करताना. आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज माझे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जवळपास सर्व क्षेत्रामध्ये, कारण 37 वर्षाच्या प्रवासामध्ये वेगवेगळ्या उच्च पदावर माझे विद्यार्थी गेलेत. वेगवेगळे अनुभव मला ते मिळालेत. आज माझे उपक्रम राज्य शासनाने स्वीकारलेत. मुक्त शाळा हा प्रकल्प राज्य शासनाने उपक्रम आयोजित केलेला. आज माझ्याकडे पूर्ण डॉक्युमेंटेशन मी शासनाला सादर केलं आणि तोच उपक्रम राज्य शासनाने कार्यान्वित केला. म्हणून मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पुरस्कार मला देण्यात आला. त्यानंतर राज्य शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा जो शिक्षक पुरस्कार आहे, विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना अत्यंत सन्मानपूर्वक, लग्नामध्ये जेवढी व्यवस्था झाली नाही त्याहीपेक्षा अधिकचा सन्मान मला त्या काळामध्ये, विलासराव साहेबाच्या काळामध्ये आम्हा दोघा नवरा बायकोचा सन्मान राज्य पुरस्काराने सन्मानित झाला. म्हणून हा सर्वोच्च सन्मान, असे असंख्य सन्मान मिळाले, पण हे माझ्या जीवनातले सन्मान मला कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासाठी, जीवनभर एक नवी ऊर्जा देण्यासाठी पुरस्कार आहेत. सर, नवीन पिढीला काय सांगाल? समाज माध्यम, सोशल मीडियाचं जग आलंय, मोबाईलकडं जास्त वळतंय. पुस्तकापासून गोडी कमी होऊन मोबाईलची गोडी जास्त वाढत चालली. कसं बघताय सगळ्या चित्राकडे आपण? खरं म्हणजे बदलता काळ आहे, AI चा काळ आलाय, संगणकाचं युग आहे. समाज माध्यमाचा वापर करताना, मोबाईलचा वापर करताना विद्यार्थ्यांनी, पालकांनी अत्यावश्यक तेवढा करावा, चांगला वापर जरूर करावा. मात्र अतिरेक होऊ देऊ नये. पुस्तकापासून, वाचनापासून दूर जाऊ नये. सातत्यानं वाचन हेच मस्त घडवत असते. म्हणून प्रत्येकाच्या घरात पुस्तक असावं, पुस्तकाचं कपाट. आणि प्रत्येकानं आई-वडिलांनी वाचन केलं पाहिजे. मुलं ऑटोमॅटिकली वाचायला लागतात आणि बदलत्या काळाप्रमाणे पालकानं, विद्यार्थ्यानं बदलणं ही काळाची गरज आहे. म्हणून माझं सर्व विद्यार्थ्यांना, बालकांना, पालकांना सगळ्यांना सांगणं आहे की वाचन संस्कृती रुजवा. तरच येणारा काळ चांगला राहील आणि नीतिमत्ता जोपासण्याचं काम, आज जे घसरण होत चालली, ती घसरण होऊ नये यासाठी पालकावर फार मोठी जबाबदारी आहे. कारण नीतिमत्ता बिंबवण्याचं काम. आज आपण सेवानिवृत्ती, भावी आपले संकल्प काय, उपक्रम काय सांगताल? आज 60 वर्षाच्या नंतर, सेवानिवृत्तीच्या नंतर मी सातत्यानं सामाजिक उपक्रमामध्ये जेवढा सहभाग घेता येईल तेवढा घेण्याचा माझा मानस आहे. त्यानंतर दलित, शोषित, पीडित जे वंचित आहेत त्यांच्यावर माझं काही ना काहीतरी लेखन सातत्यानं लेखन करण्याचा माझा मानस आहे. आणि जे काही जवळ येतील मुलं, त्या मुलांना एक चांगला रस्ता दाखवण्याचं काम, चांगला संदेश देण्याचं काम प्रामाणिकपणानं मनातून करण्याचा माझा हा संकल्प, आनंदानं हे काम करण्याचा माझा संकल्प आहे. धन्यवाद.